नसरापूर प्रकरणात सरकार आरोपी, सरकारचा एन्काउंटर केला पाहिजे, संजय राऊत यांची टीका. मुख्यमंत्र्यांनी अद्याप माफी का मागितली नाही? आंदोलकांवरच लाठीचार्ज करणं किती योग्य? राऊतांचा संतप्त सवाल. नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल. आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची दिली ग्वाही. नसरापूर प्रकरणातील चिमुकलीला न्याय देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा नवले पुलावर ठिय्या. 4 तासांनंतर पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांना पोलिसांनी हटवलं. नसरापूरमधील पीडित मुलीच्या मृतदेहाचं इन कॅमेरा शवविच्छेदन. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे. अंतिम अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळणार. बोंदुखरातवर 5 कोटींच्या खंडणी प्रकरणी ईडीची विशेष कारवाई सुरू. अवतार पूजा, मृत्यूची भीती, धार्मिक बनाव करून 5 कोटी उकळले. खराच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता. जालन्यामध्ये मेहकर जवळ समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग. पोलिसांच्या सतर्कतेनं 40 प्रवाशांचे वाचले प्राण. पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका मुलालाही वाचवलं. आगीत बस मात्र जळून खाक. नागपूरच्या दामण गावात 25 घरं आगीत जळून खाक. शेतात लावलेली आग सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पसरली. आगीत 5 ते 6 जनावरांचा मृत्यू. घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला. दिल्लीतील विवेक विहारमध्ये इमारतीला भीषण आग. एसीचा स्फोट झाल्यानं आग. 9 जणांचा मृत्यूची माहिती. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. घरगुती गॅस सिलेंडरही थेट 500 रुपयांनी महागण्याची शक्यता. सोमवारनंतर कोणत्याही क्षणी दरवाढीची शक्यता. दरवाढ झाल्यास एका सिलेंडरसाठी मोजावे लागणार 1400 रुपये. व्यावसायिक सिलेंडर महागल्यानं हॉटेलमधील अन्नपदार्थ 10 ते 15% महागणार. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्याची हॉटेल चालकांची मागणी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.